जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते प्राजक्ता चौगुले HR या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर। जर 2025 मध्ये तुम्ही गव्हर्नमेंट जॉबचं स्वप्न बघत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। कारण सध्या पोस्ट ऑफिसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती चालू झालेली आहे। डाक विभागामध्ये जवळजवळ 15,475 इतक्या जागा निघालेल्या आहेत। हो, ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। डायरेक्ट रिक्रूटमेंट, डायरेक्ट भरती होणार आहे इथे तुमच्या 10वी आणि 12वीच्या मेरिट लिस्टवर। आणि या पदासाठी तुम्ही ऑल ओव्हर इंडिया मधून कोणत्याही राज्यातून, कोणत्याही जिल्ह्यातून, तुमच्या सिटीमधून तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता। वेदर तुम्ही मेल असाल किंवा फिमेल असाल, दोन्ही इथे ॲप्लिकेबल आहे। तुम्ही इथे अप्लाय करू शकता सक्सेसफुली। मिनिमम क्वालिफिकेशन याच्यामध्ये 10वी आणि 12वी पास असणं गरजेचं आहे। काही पदांसाठी 10वी पास असणं गरजेचं आहे, तर काही पदांसाठी 12वी पास असणं गरजेचं आहे। आणि याच्यामध्ये सॅलरी स्केल सुद्धा जास्त आहे, कारण अगदी 18,000 पासून ते 81,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटू शकते। आणि गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे डेफिनेटली तुम्हाला इथे चांगले बेनिफिट भेटणार आहेत, खूप सारे अलाउन्सेस असणार आहेत तुम्हाला इथे। सो ही खूप छान संधी चालून आलेली आहे अशा कॅन्डिडेटसाठी ज्यांना गव्हर्नमेंट जॉब हवा आहे आणि ज्यांचं फक्त 10वी झालंय त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे। या जॉबसाठीचे नोटिफिकेशन ऑलरेडी उपलब्ध झालेले आहेत आणि याची लास्ट डेट अप्लाय करायची आहे ही 25 ऑगस्ट 2025 असणार आहे। आणि इथे वेगवेगळ्या पदांसाठी सध्या वॅकन्सीज निघालेली आहे, जसं की पोस्टल असिस्टंट असेल म्हणजे सॉर्टिंग असिस्टंट, किंवा पोस्टमन झालं, मेल गार्ड आहे, किंवा MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ आहे। या वेगवेगळ्या पदांसाठी सध्या इथे वॅकन्सीज सुरू आहेत। सो या पदासाठी कसं अप्लाय करायचं आहे किंवा याची सिलेक्शन प्रोसेस काय आहे किंवा इंटरव्ह्यू प्रोसेस याची काय असणार आहे, सर्व काही डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असल्यामुळे याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे याची पात्रता वेगवेगळी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये। स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता इंडियन पोस्ट म्हणजेच ग्रामीण डाक सेवा विभाग याच्यामध्ये वॅकन्सी सुरू झालेल्या आहेत 2025 या वर्षासाठी। जे कॅन्डिडेट सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबसाठी सर्च करतात किंवा ज्यांना गव्हर्नमेंट परमनंट जॉब हवा आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। कारण इथे वेगवेगळ्या पदांसाठी सध्या वॅकन्सीज निघालेले आहेत, ज्याच्यामध्ये पोस्टमन असेल, मेल गार्ड असेल किंवा मल्टीटास्किंग स्टाफ असेल, या पदांसाठी सध्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत। आणि जवळजवळ 15,475 इतक्या वॅकन्सीज येथे निघालेल्या आहेत। यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन हे 10वी किंवा 12वी पास असणं गरजेचं आहे। त्यामुळे मिनिमम क्वालिफिकेशन जर तुमचं 10वी झालेलं आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात असाल तर फटाफट अप्लाय करायला सुरुवात करा, कारण याची ऑलरेडी नोटिफिकेशन आउट झालेले आहेत, फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठीची जी लास्ट डेट आहे ही 8 ऑगस्ट 2025 ही आहे। आणि सॅलरी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मिनिमम 18,000 पासून स्टार्टिंग आहे ते 81,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकते। या जॉबचे महत्त्वाचे हायलाइट्स आपण बघूयात तर ग्रामीण डाक सेवा विभागामध्ये या वॅकन्सीज निघालेल्या आहेत। ऑर्गनायझेशन तुम्ही बघू शकता इंडियन पोस्ट असणार आहे। टोटल वॅकन्सीज या 15,475 इतक्या आहेत आणि वेगवेगळ्या पदांसाठी इथे वॅकन्सीज निघालेल्या आहेत। पहिली पोस्ट आहे ही पोस्टमनसाठी, दुसरी आहे ही मेल गार्ड या पदासाठी आणि तिसरी MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ या वेगवेगळ्या पदांसाठी इथे वॅकन्सीज निघालेल्या आहेत। आणि जॉब लोकेशन तुम्ही इथे बघू शकता ऑल ओव्हर इंडिया म्हणजे भारतातून कोणत्याही राज्यातून, कोणत्याही जिल्ह्यातून, कोणत्याही सिटीमधून तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता। जर तुम्ही मेल आहात किंवा फिमेल आहात तरी सुद्धा तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता। लास्ट डेट याची 8 ऑगस्ट 2025 असणार आहे। या ऑर्गनायझेशनची ऑफिशियल वेबसाईट आहे www.indiapost.gov.in आणि ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। फॉर्मची लिंकसुद्धा मी देणार आहे आणि नोटिफिकेशनची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। महत्त्वाचे याचे डेट्स लक्षात ठेवण्यासारखे जे आहे तुम्ही बघू शकता। याचे जे नोटिफिकेशन आहेत हे 16 जुलै 2025ला ऑलरेडी हे पब्लिश झालेले आहेत आणि याची लास्ट डेट जी आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची ही 8 ऑगस्ट 2025 फ्रायडेपर्यंत असणार आहे।
तुम्ही बघू शकता बाकीचे डिटेल्स पुढचे जे आहेत ते सुद्धा इथे त्यांनी दिलेले आहेत. जे कॅन्डिडेट्स या पदांसाठी एलिजिबल असणार आहेत त्यांचे ॲडमिट कार्ड हे 25/8/2025 रोजी मिळणार आहे आणि डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच याची जी एक्झाम होणार आहे ही 31/8/2025 या रोजी होणार आहे. आता आपण समजून घेणार आहोत वेगवेगळ्या पदांसाठी याचा काय एज क्रायटेरिया आहे, क्वालिफिकेशन काय आहे, सॅलरी काय आहे आणि रिक्वायरमेंट या पदांसाठी काय असणार आहे. पोस्टमन पदासाठी मिनिमम 18 वर्ष ते मॅक्झिमम 27 वर्षांपर्यंतचे कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू शकता आणि डेफिनेटली एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये वाचून घ्या. क्वालिफिकेशन पोस्टमन पदासाठी 12वी पास असणं गरजेचं आहे. सॅलरी याच्यामध्ये 21,700 पासून 69,000 पर्यंत तुम्हाला भेटू शकते आणि मिनिमम रिक्वायरमेंट या पदासाठी काय असणार आहे तर बेसिक जे कम्प्युटर नॉलेज आहे हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे व्हॅलिड लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. 2 व्हीलरचं किंवा लाईट मोटर व्हेकल्स असतात त्याचं, कारण पोस्टमन या पदासाठी डेफिनेटली हे मॅन्डेटरी आहे. तसंच दुसरं पद जे आहे मेल गार्ड याच्यासाठी सुद्धा मिनिमम रिक्वायरमेंट एजची जी आहे 18+ असणार आहे आणि मॅक्झिमम 27 वर्षांपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि क्वालिफिकेशन 12वी पास असणे इथे मॅन्डेटरी आहे. सॅलरी सिमिलर आहे पोस्टमन पदासारखीच 21,700 पासून ते 69,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटू शकते. तिसरं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ याच्यासाठी 18 ते 25 वर्ष वयोगटातील कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करू शकतात. ओके, याचं मिनिमम क्वालिफिकेशन 10वी पास असणं गरजेचं आहे आणि या पदासाठी जी सॅलरी त्यांनी सांगितलेली आहे ही 18,000 पासून ते 56,900 इतकी आहे आणि या पदासाठी सुद्धा तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. लोकल लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता indiapost.gov.in याची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथून तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. इथे खाली दिलेलं आहे रिक्रुटमेंट आणि इथे जे काही नोटिफिकेशन आहेत या जॉबची इथून तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. प्लस तुम्हाला मी याचे ऑफिशियल नोटिफिकेशन दाखवते. तुम्ही ते बघू शकता. याची नोटिफिकेशन ऑलरेडी पब्लिश झालेले आहे. हा याचा नोटिफिकेशन नंबर आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्याकडून या नोटिफिकेशन पब्लिश झालेले आहे. इथे तुम्ही बघू शकता पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी इथे वॅकेन्सीज निघालेल्या आहेत ग्रामीण डाक सेवक या विभागामध्ये. तर तुम्ही बघू शकता ह्या महत्त्वाच्या डेट्स इथे आहेत, तुम्ही गो थ्रू करू शकता. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता पोस्टमन आणि मेलगार्डसाठी काय आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण डिस्कस केल्याप्रमाणे 10वी पास असणं गरजेचं आहे फ्रॉम एनी रेकग्नाइज बोर्ड आणि नॉलेज ऑफ वर्किंग ऑन कम्प्युटर म्हणजे बेसिक कम्प्युटर नॉलेज असणं इथे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एज तुम्ही इथे बघू शकता की 50 वर्षाच्या एजपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. इथे कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. तसंच दुसरं पद जे आहे मल्टीटास्किंग स्टाफ याच्यासाठी सुद्धा एज लिमिट इथं काही अप्पर एज लिमिट असं त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे, पण मिनिमम 18+ तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तुम्ही बघू शकता या एक्झामचे जे सेंटर्स आहेत अहमदाबाद, राजकोट आणि वडोदरा या 3 ठिकाणी याचे एक्झाम्स रिटर्न एक्झाम जे आहेत इथे होणार आहेत. त्याप्रमाणे तुम्ही बाकीचे डिटेल्ससुद्धा या नोटिफिकेशनमध्ये बघू शकता. हा एक याचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो तुम्हाला भरायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक डिटेल्स तुम्हाला तुमचे भरायचे आहेत, जसं की कॅन्डिडेटचं नाव आहे, जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर इथे सिलेक्ट करायचं आहे, डेजिग्नेशन, नेम ऑफ डिव्हिजन, डेट ऑफ बर्थ, असे बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालं. तुमचे जे बेसिक क्वालिफिकेशन डिटेल्स, एज डिटेल्स, पर्सनल डिटेल्स जे असतात आयडेंटिफिकेशन ते तुम्हाला इथे सगळं फॉर्मवरती भरायचं आहे. तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवर दिल्याप्रमाणे स्टेट वाईज लोकल लँग्वेज जे आहे त्याप्रमाणे या एक्झाम कंडक्ट होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये मराठी या लँग्वेजमध्ये ही एक्झाम होईल. तुम्ही बाकीच्या स्टेटनुसार जिथून ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करताय त्यानुसार तुम्ही इथे तुमची लँग्वेज बघू शकता. तुम्ही इथे बघू शकता सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिल्यांदा तुमची रिटर्न एक्झाम होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि इंटरव्ह्यू होईल. यामध्ये कॅन्डिडेट्सकडे कोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे तर तुमचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तुमचे 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्यानुसार तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि एज प्रूफ असणं गरजेचं आहे. ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे पोस्ट ऑफिसमध्ये जॉब मिळवण्यासाठी. सो बिफोर यू अप्लाय फॉर दिस जॉब मी सजेस्ट करेन तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन केअरफुली वाचा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे.
आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.